मी प्रसाद गुंड, आपण पाहत आहात शिवराष्ट्र न्यूज. वळव्याच्या विशेष घडामोडींकडे. पालघर तालुक्यातील सरावलीची खाडी संपूर्णपणे प्रदूषणाने वेढली गेल्याने परिसरातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत सरावली यांच्या हद्दीतून वाहत असलेली सरावली खाडी सध्या संपूर्णपणे प्रदूषणाने वेढली गेली आहे. त्यामुळे येथील पर्यावरण आणि मानवी जीवन धोक्यात आले आहे. बोईसर पालघर या मुख्य रस्त्यालगत वाहणारी सरावली खाडी कंपन्यांचे केमिकलने भरून वाहत आहे आणि आता ग्रामपंचायत सरावली व परिसरातील गावातील निघणाऱ्या कचऱ्याचे खाडीला लागूनच डम्पिंग ग्राउंड बनवले गेल्याने परिसरातील नागरी जीवन, प्राणी जीवन व निसर्ग धोक्यात आला आहे. या संदर्भात काही पर्यावरण प्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पर्यावरण प्रेमी म्हणून मी तक्रार दिली होती की बाबा मँग्रोव्ज किंवा जी तीव्रांची वनं आहेत त्याच्यावरती डम्पिंग केलं जातं आहे. आता इथे तुम्ही पाहाल की तीव्र आहेत किंवा हा जो डम्पिंगचा कचरा आहे तो शेवटी पुढे मागे जाऊन इथे खाडीमध्ये असलेली जी तीव्र आहे ती तीव्र गाडली जातात. त्याच्यासाठी मी तक्रार केली होती. तक्रार कोणाकडे केली होती? आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याच्यामध्ये नंतर लगेच दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी क्विक ॲक्शन घेतली आणि आज जे काही आहे चालू आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे की सगळ्या प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे की आपली उत्पत्तीच मुळात मँग्रोव्हपासून झालेली आहे. कारण काय आहे की जेव्हा सुरुवातीला सगळं लाईफ जे काय आहे ते समुद्रात होतं. समुद्रामधनं ते जेव्हा जमिनी प्राणी यायला सुरुवात झाली त्याला मूळ कारण होतं मँग्रोव्ज. जर मँग्रोव्ज तिथे नसते तर समुद्रामधून जे शॅलो वॉटरमध्ये येणारे प्राणी आहेत ते आले नसते आणि नंतर हळूहळू त्या मँग्रोव्हच्या मध्ये असलेल्या त्या इकोसिस्टममुळे हळूहळू प्राणी उत्क्रांत झाले आणि हळूहळू प्राणी जमिनीवर यायला लागले आणि असं करून जमिनीवरती जीवन. बरं, आता काय प्रोसेस काय चालली, काय कारवाई काय होते? हायकोर्टाचा काय आदेश आहे, काय निर्णय? हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे की मँग्रोव्जमध्ये कुठेही कचऱ्याचं केलेलं डम्पिंग किंवा त्याच्यावरती केलं जाणारं कन्स्ट्रक्शन हे इलिगल आणि प्रोहिबिटेड ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि मँग्रोव्जच्या एरियापासून साधारणतः 50 मीटरपर्यंत कुठलंही कन्स्ट्रक्शन न करणे हा कोर्टाचा आदेश आहे आणि त्या आदेशानुसार आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. बरं, आता जी पाहणी होते याच्यामध्ये काय करायचं ठरलं आहे? याच्यामध्ये आता ग्रामपंचायतचा पण प्रश्न आहे की बाबा त्यांच्याकडे कचरा वेस्ट मॅनेजमेंटसाठी जागा नाही आहे वगैरे वगैरे. आणि ग्रामपंचायत खूप पॉझिटिव्ह आहे त्या गोष्टीमध्ये की पुढे तेही मला म्हणाले की त्यांनी नाशिकला वगैरे जाऊन ते वेस्ट मॅनेजमेंटसाठी ट्राय करत आहेत. पण CSR फंड मिळण्यासाठी त्यांना वरच्या हायर अथॉरिटीकडून प्रॉब्लेम होतो आहे. आणि मुळात ही शोकांतिका आहे की ज्या आजूबाजूला एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे एवढा मोठा CSR फंड आहे आणि त्याच आजूबाजूच्या गावामध्ये जर ते लोक CSR फंडसाठी अप्रोच करत आहेत तर त्यांना CSR फंड मिळत नाही. ग्रामपंचायत ही स्वयंभू संस्था आहे, मग त्यांना CSR फंडची गरज काय? स्वयंभू संस्था जरी असली तरी पण त्यांच्याकडे मिळणारा जो काही फंड आहे तो लिमिटेड असतो असं माझ्या मते. ॲक्च्युली मी काही फंड वगैरे आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे आणि कुठेतरी मला तरी असं वाटतं की आता ग्रामपंचायतमध्ये जी पॉप्युलेशन राहते ती शेवटी जाऊन इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर त्या इंडस्ट्रीचा पण फायदा होतो आणि त्या पब्लिकचा पण फायदा होतो. गेली 15 वर्षापासून हा डम्पिंग ग्राउंड इथे आहे. जागा नसल्या कारणाने आम्ही नाईलाज असतो इकडे कचरा डम्पिंग करत आहोत. तर आम्ही त्याच्यासाठी जे कंप्लेंट आले त्यासाठी ही रास्त कंप्लेंट आहे. आम्हालाही जाणवतं आहे जसं तुम्हाला वाटतं त्याहीपेक्षा जास्त त्रास आम्हाला पण होतो. आमच्या जनतेची तेवढी काळजी आहे. आम्ही मध्येच नाशिकला जाऊन प्रोजेक्ट बघितलेला आहे, तसं आमची प्रोसेस चालू आहे आणि जर जागाचे पण प्रयत्नात आम्ही आहोत. तर मिळाली जागा तर आम्ही नक्कीच असा प्रयत्न करू की याची विल्हेवाट व्यवस्थित लावू. आणि इथे जर संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट इथली लागली तर इकडे रिव्हर फ्रंटचा प्रोजेक्ट एक आहे तो आम्ही इकडे करणार आहोत, सुशोभीकरण करणार आहोत. तर आम्हाला पण जनतेची तेवढी काळजी आहे. सर, सरावली ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आज डम्पिंगचा प्रश्न जो उपस्थित झाला आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे का पंचायतीतून? तसं म्हणता येणार नाही अजिबात. डम्पिंग ग्राउंडचा विषय म्हणजे कचरा हा विषय किती सालापासून चालू आहे. आमची बॉडी बसल्यानंतर गेले 5 वर्षापूर्वी आमची बॉडी होती, आम्ही तो प्रयत्न केला. आता नवीन बॉडी बसलेली आहे. आमचा तर पहिला प्रयत्न असा असेल की ह्या पंचकृषीतील कचरा म्हणजे नुसता आपल्या ग्रामपंचायतचा फक्त कचरा विल्हेवाट लावणं हा नाही विषय.
ह्या भागातील सर्व कचऱ्यांचा विल्हेवाट लागला पाहिजे अशी भूमिका ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही घेतोय. या विचारावर आपण आता काय त्याच्यावर पर्याय काय शोधलेला आहे? याच्यावर पर्याय म्हणजे असं आहे की आम्ही एक खास वेस्ट मॅनेजमेंटची जी कंपनी आहे नाशिकची, नाशिक नगरपालिकेच्या आपल्याला माहिती असेल तर नाशिक नगरपालिकेच्या प्रोजेक्टला आम्ही स्वतः भेट दिली सर्वांनी, सरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य सर्वांनी. आणि तिकडे पाहणी केल्यानंतर आमच्या ते लक्षात आलं का हा प्रोजेक्ट आपण इकडे ह्या भागात आणू शकतो. आणि आमचं त्याच पद्धतीने त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. पुण्याचे डायरेक्टर्स आहेत त्यांच्याशी आमचं स्वतः बोलणं झालेलं आहे. लवकरात लवकर तो प्रोजेक्ट आणणार. फक्त प्रोजेक्टसाठी लागणारा निधी हा ग्रामपंचायतकडे कमी पडतो आहे. आणि आमचं असं मत आहे की जर सर्वांना माहिती आहे का हा कचऱ्याचा मोठा गहन प्रश्न आहे. कलेक्टर साहेब तिकडे त्यांनी आता थोडी ॲक्शन घेतलेली आहे. माझं कलेक्टर साहेबांना विनंती आहे आणि प्रशासनाला की आम्हाला महसूल खात्याने जरा जागा उपलब्ध करून द्यावी व कलेक्टर साहेबांनी सर्व कंपनीच्या लोकांना घेऊन त्यांचा जो CRS फंड जो आहे तर 1-2 वर्षाचा आम्हाला दिला. 2 वर्षाचा म्हणजे चालू वर्षाचा प्रोजेक्ट दिला. त्यांनी जर पैसे दिले ते तर तो निधी आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये वापरून, फक्त ह्याच प्रोजेक्टमध्ये वापरून चांगला प्रोजेक्ट ह्या विभागासाठी आम्ही आणू शकतो. आणि ती आमची तयारी आहे. फक्त एवढंच आहे का बघा उद्या काय शेवटी शासनाच्या हातात आहे, शासन काय करते. पण शासनानं जरी मागे पडलं तरी आम्ही ह्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहोत. आम्ही ह्या प्रोजेक्टच्यावर काम करणार. येत्या 6 महिन्यामध्ये ह्याचा विल्हेवाट लावण्याचा आमचा प्रयत्न असेल एवढं आम्ही आपण लोकांना सांगतो. सरावलीच्या खाडीमध्ये सर ग्रामपंचायतचा कचरा सोडून कारखान्यांचं केमिकल येतं आहे, त्याबद्दल आपण काय करणार आहात? साहेब ह्याच्यामध्ये विशेष असं आहे की मी सन्माननीय भोईर जे आहेत प्राध्यापक भोईर त्यांचं खरोखर अभिनंदन करीन का त्यांनी ह्या विषयावरती लक्ष वेधलेलं आहे. माझं असं मत आहे की MIDCतील आमचे जे दोन्ही नाले आहेत, म्हणजे हा पण एक नाला आहे, गावातला जाणारा नाला आहे, दोन्ही नाल्यांमध्ये सर्रास केमिकल सोडलं जाते. ह्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत. काही रात्रीचे लोक जे आहेत म्हणजे जे भूमाफियाचे केमिकल माफिया आहेत हे लोक ड्रमने केमिकल उचलतात आणि ह्याच नाल्यामध्ये आणून टाकतात अंधाराचा फायदा घेऊन. अशा प्रकारे सर्रास चालू आहे. मागच्या इकडे पण पेटेगावला पण हा प्रकार आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे प्रशासन MPCLचे जे लोक आहेत अधिकारी ते पण झोपलेले आहेत. अति स्पष्ट भाषेत मी सांगतो. त्यामुळे सर्वांची मिलीभगत आहे. ह्याच्यामध्ये असं म्हणायला लागेल आम्हाला संशय आहे, संशयाचा धूर आहे का काही पोलीस खातं पण त्यामध्ये सामील आहे काय भूमाफिया केमिकल माफियांमध्ये, महसूल खातं काय सामील आहे का किंवा MPCBचे लोक सामील आहेत का, असं आम्हाला आता भीती वाटायला लागलेली आहे. कारण हे एकाच्या मर्जीने होत नाही. ह्यांना कोणीतरी लोक सामील आहेत म्हणून हे होते. आणि ह्याच्यावर पहिला आपण बंधनं आणली तर नक्कीच याच्यावरती आपल्याला ह्या नाले जे बघतो आपण म्हणजे केमिकल आम्ही टाकतो कचरा, पण त्याच्यापेक्षा गहन प्रश्न हा केमिकलचा आहे. त्याच्यामुळे मासे मरतात, तुमच्या टिवरीची झाडं मरतात, सगळ्याचीच हे होते. वास येतो, दुर्गंधी निर्माण होते, कधी कधी डोळे झोंबतात, ह्या प्रकार इकडे होत आहेत. त्यामुळे ह्याचा सर्वात जास्त मोठा प्रश्न जो आहे कचऱ्याच्या बरोबर ह्या MIDCतला जो केमिकल माफिया आहेत आणि इंडस्ट्रीचे मालक आहेत ते सर्रास पाणी सोडतात आणि ते फेकतात, म्हणून हा जास्त त्रास. ब्युरो रिपोर्ट, शिवराष्ट्र न्यूज.